नमस्कार मित्रांनो, खबर लाईटच्या या विशेष आरोग्य भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा नैसर्गिक पदार्थाबद्दल ज्याचं नाव ऐकल्यावर लोक लगेच म्हणतात, ऊर्जा वाढते, ताकद वाढते, पुरुषत्व वाढतं, वृद्धत्व कमी होतं. तो पदार्थ म्हणजे शिलाजीत. प्रश्न असा आहे की हे खरंच आहे का, की फक्त जाहिरात आहे? आज आपण भावना नाही तर आयुर्वेद काय सांगतं, आधुनिक विज्ञान काय सांगतं, कोणाला उपयोग, कोणाला धोका, हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच सगळ्यात महत्वाची माहिती येणार आहे. शिलाजीत म्हणजे नेमकं काय? तर शिलाजीत हा एखाद्या गोळी किंवा वनस्पती सारखा पदार्थ नाही. तो एक खनिजयुक्त नैसर्गिक द्रव्य आहे, जो हिमालयासारख्या उंच पर्वतरांगांमध्ये उन्हाळ्यात खडकांच्या फटीमधून बाहेर येतो. तो दिसायला काळसर, डांबरासारखा चिकट. आयुर्वेदात याला मारस असंही म्हटलं आहे, कारण ते शरीराला तारुण्य देणारं, शक्ती देणारं मानलं जातं. आधुनिक विज्ञान काय सांगतं? शिलाजीतमध्ये आढळणारे मुख्य घटक: फ्लुविक ऍसिड, डेबिन्झोपायरोन्स, सूक्ष्म खनिजे, अँटीऑक्सिडंट्स. हे घटक शरीरातील पेशींवर काम करतात, विशेषतः मायटोकॉन्ड्रियावर. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे पेशींची ऊर्जा निर्मिती केंद्र. म्हणूनच शिलाजीतचा संबंध ऊर्जा वाढवण्याशी जोडला जातो. आता मुख्य भाग: शिलाजीतचे महत्वाचे फायदे पहा. फायदा नंबर 1, ऊर्जा वाढवणं आणि थकवा कमी करणं. आजकाल बरेच लोक म्हणतात, सतत थकवा, दम लागणं, काम करताना उत्साह नसणं. तर शिलाजीत मधील घटक पेशींना अधिक ऊर्जा तयार करायला मदत करतात, ऑक्सिजन वापर सुधारायला सहाय्य करतात, व्यायामानंतरचा थकवा कमी करण्यात मदत करतात. म्हणून खेळाडू, जिम करणारे, शारीरिक काम करणारे लोक याचा उल्लेख करतात. फायदा नंबर 2, स्नायू आणि सहनशक्ती. काही प्राथमिक अभ्यासांमध्ये असे दिसले की नियमित वापरामुळे स्नायूंची ताकद सुधारू शकते. फायदा नंबर 3, पुरुष हार्मोन्स आणि लैंगिक आरोग्य. सर्वात जास्त चर्चा याच विषयावर होते. काही अभ्यासांमध्ये नियमित आणि शुद्ध शिलाजीत घेतलेल्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन पातळी वाढल्याची नोंद आहे. यामुळे ऊर्जा, स्टॅमिना, उत्साह, लैंगिक आरोग्य यामध्ये सुधारणा होऊ शकते. पण लक्षात ठेवा, हे सर्वांमध्ये सारखंच काम करत नाही. फायदा नंबर 4, मेंदूचे आरोग्य. काही प्रयोगशाळा अभ्यास सुचवतात, मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण देतात, स्मरणशक्ती टिकवायला मदत करतात. अल्झायमर सारख्या आजारांवर प्रभावाबद्दल संशोधन चालू आहे, पण अंतिम निष्कर्ष अजून आलेला नाही. फायदा नंबर 5, रोगप्रतिकारक शक्तीला आधार. शिलाजीत मधील अँटीऑक्सिडंट घटक पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण, शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली मजबूत ठेवण्यास मदत. काही प्रयोगशाळा स्तरावरील अभ्यास सुचवतात की त्यातील काही घटक सूक्ष्म जंतू विरुद्ध कार्य करू शकतात. पण स्पष्ट लक्षात ठेवा, हे औषध नाही. संसर्ग झाल्यास डॉक्टरांचा उपचार आवश्यकच आहे. फायदा नंबर 6, हार्मोनल संतुलन आणि ताजेपणा. आयुर्वेदात शिलाजीतला रसायन गुणधर्म दिला आहे, म्हणजे शरीराला पुनरुज्जीवन देणारा. आधुनिक दृष्टीने पेशींमधील ऊर्जा यंत्रणा स्थिर ठेवण्यास मदत करतो, ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करण्यास सहाय्य देतो, थकवा आणि तणावाशी संबंधित बदलांवर मदत करतो. यामुळे लोक त्याला अँटी एजिंग सपोर्ट असं म्हणतात, पण हा शब्द जाहिरातांसाठी वापरला जातो. वैज्ञानिक दृष्ट्या अजून मोठे दीर्घकालीन अभ्यास हवे आहेत. आता सर्वात महत्वाचा भाग: शिलाजीत वापरताना घ्यायची काळजी. हा भाग दुर्लक्षित करू नका. बाजारातील धोका: कच्चे किंवा अपूर्ण शुद्ध केलेले शिलाजीत मध्ये असू शकतात आर्सेनिक, मर्करी, जड धातू, बुरशी, दूषित घटक. हे शरीरासाठी घातक ठरू शकतात. म्हणून नेहमी शुद्ध, प्रमाणित, थर्ड पार्टी टेस्टेड उत्पादनच निवडा.
कोणी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा? गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता, हृदय, किडनी, लिव्हर असे आजार असलेले, नियमित औषधं घेत असलेले लोक यांनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. पण याचे काही संभाव्य दुष्परिणाम देखील आहेत, जे काही लोकांमध्ये दिसू शकतात. जसं पोट बिघडणं, ॲलर्जी, चक्कर, रक्तदाबामध्ये बदल. म्हणून कमी डोसापासून सुरुवात करणे सुरक्षित आहे. घेण्याची सामान्य पद्धत पहा. कोमट पाणी किंवा दूध घ्या. सकाळी किंवा व्यायामापूर्वी घ्या. अचूक डोस व्यक्तीनुसार बदलतो. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. शिलाजीत ऊर्जा निर्मितीला आधार देतो. थकवा कमी करण्यास मदत करतो. स्नायू व सहनशक्ती समर्थन करतो. पुरुष हार्मोनवर संभाव्य प्रभाव दाखवतो. मेंदू व पेशींना संरक्षण देतो. शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करतो. पण चमत्कारिक औषध नाही. सगळ्यांना सारखं काम देखील करत नाही. गुणवत्ता ही अत्यंत महत्वाची आहे. योग्य निवड प्लस योग्य डोस प्लस वैद्यकीय मार्गदर्शन म्हणजेच सुरक्षित फायदा. नैसर्गिक गोष्टींची ताकद मोठी असते, पण योग्य ज्ञान त्याहून मोठं असतं. माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुन्हा पुढच्या भागामध्ये एका नवीन आरोग्य विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.